नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरचा पेपर सुरू झालेला आहे 14 तारखेला. तर त्यामध्ये एक दिवस आधी 13 तारखेला एक मेल आलेला आहे, ज्याच्यामध्ये बदल झालेले आहेत त्यांच्या ग्रुप पॅटर्न मध्ये. तुम्हाला हे पॅटर्न माहीत झालंच असेल. ज्यांना माहीत नाहीये ते या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघून घ्या की 1 ते 7 पर्यंत जे गट आहे तो अ आहे आणि 8 पासून 14 पर्यंत ब आहे. क्वेश्चन सब्जेक्ट जे आहेत ते तेच आहेत. त्यामध्ये प्रश्नांची संख्या आणि त्याचे गुण दिलेले आहेत. 100 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 गुण 200 मार्क. या ठिकाणी खाली बघूया आपण महत्वाचं. या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटं दिले जाणार आहेत. प्रश्न इंग्रजी आणि मराठीत असतील. इतर भाषेसाठी तुम्हाला त्यावर ड्रॉप डाऊन वरती क्लिक करायचंय आणि भाषा निवडायची आहे. एका वेळी एका स्क्रीनवर फक्त एकच क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यामुळे व्यवस्थितरित्या टाइम बघून तुम्ही तुमचा वेळ त्या क्वेश्चनला द्या. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत, एक अचूक उत्तर. या ठिकाणी महत्वाचा जो 6व्या नंबरचा पॉइंट आहे, चुकीच्या उत्तरासाठी या ठिकाणी 0.5 नकारात्मक गुण असणार आहेत. हे कसा असणार आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. खाली बघूया आपण. एखाद्या प्रश्नाची इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यांमध्ये विसंगती असल्यास इंग्रजी आवृत्तीतील मजकुरालाच प्राधान्य देण्यात येणार आहे. नेक्स्ट जे 8वा पॉइंट आहे, मूल्यांकनासाठी पुनरावलोकन चिन्हांकित केलेला प्रश्न विचारात घेतला जाणार आहे. हा एक सर्वात महत्वाचा पॉइंट ठरणार आहे निगेटिव्ह मार्किंग साठी. चला तर बघूया आपण. तर या ठिकाणी समजून घ्या सगळ्यात आधी की तुम्ही या ठिकाणी निगेटिव्ह जी मार्किंग आहे 0 पॉईंट या ठिकाणी 5 मार्क. ठीक आहे. जे 5 मार्काची 0 पॉईंट निगेटिव्ह आहे ती कशा पद्धतीने समजा. या ठिकाणी एक क्वेश्चन तुमचा बरोबर आलेला आहे. तर बरोबर आलेल्या क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन असेल तो चुकला आहे तुमचा. ठीक आहे. हा बरोबर आलाय आणि हा चुकलेला आहे. तर याला काय होणार, चुकीच्या क्वेश्चनला चुकलाय म्हणून तर ग्रहित आहेच, पण याला 0.5 मार्क मायनस होणार. हे मायनस कशामधून होणार, बरोबर उत्तरामधून. ही जे बरोबर उत्तर आहे जेवढे आलेले असतील प्रत्येक चुकीच्या क्वेश्चनला 0.5 मार्क हे मायनस होणार आहेत. बरोबर उत्तरला 2 मार्क भेटणार, चुकीच्या उत्तरला या ठिकाणी 5 मार्क या ठिकाणी मायनस होणार. 0.5 मार्क हे मायनस होणार. म्हणजे 2 मधून 0.5 गेले, राहिले 1.5. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं एक कॅल्क्युलेशन राहणार आहे. म्हणजे प्रत्येक चुकीच्या क्वेश्चन माग या ठिकाणी 0.5 ते मायनस होणार आहेत आणि प्रत्येक बरोबर क्वेश्चनला 2 मार्क ऍड होणार आहेत. त्यानंतर बघा 7 नंबरचा पॉइंट. या ठिकाणी जर एखादा प्रश्न इंग्रजी आणि मराठी आवृत्त्यांमध्ये विसंगती असल्यास, ठीक आहे, तर या ठिकाणी लक्ष द्या की याच्यामध्ये काय आहे. समजा एक क्वेश्चन हा तुम्ही इंग्लिश मध्ये वाचला आणि तोच क्वेश्चन तुम्ही मराठीमध्ये वाचलाय. ठीक आहे. यामध्ये काय आहे की तुम्हाला मराठी आणि इंग्लिश मध्ये वेगवेगळे अर्थ समजण्यात आलेले आहेत. पण जर याच्यामध्ये विसंगती असेल तर तुम्हाला जे इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ निघत असेल किंवा त्याचा आन्सर तुम्हाला याच्यावरून जे व्यवस्थित वाटत असेल तेच त्या ठिकाणी कन्सिडर करा, म्हणजे तुमचं चुकणार नाही. जर तुम्ही त्याला मराठीनुसार कन्सिडर केलं आणि याच्यानुसार त्याचा वेगळा अर्थ असा विसंगत येत असेल तर तुमचं आन्सर या ठिकाणी चुकून जाईल आणि अशा चुकीमुळे पुन्हा तुमचे 0.5 मार्क हे मायनस होऊ शकतील. तर या ठिकाणी जर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी याच्या भाषेमध्ये विसंगती आढळत असेल क्वेश्चन मध्ये, तर इंग्लिश मध्ये जे कन्सिडर असेल किंवा जे फायनल असेल ते पकडूनच तुम्ही त्या ठिकाणी आन्सर कन्सिडर करा आणि तेच त्या ठिकाणी क्लिक करा. नंतर बघा शेवटचा जो 8 नंबरचा पॉइंट आहे, मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न हा विचारात घेतला जाईल. तर याच्यामुळे सुद्धा तुमची निगेटिव्ह मार्किंग होऊ शकते. ही त्याबद्दल पण बघूया. तर समजा तुमचं या ठिकाणी काय पुनरावलोकन म्हणजे काय या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. समजा एक क्वेश्चन तुम्ही वाचलेला आहे आणि वाचल्यानंतर तो क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. समजा तुम्ही कोणत्याही 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन आहात, नंबर 2 आणि नंबर 3 मध्ये, पण तुम्ही पुढे जाताना किंवा पुढच्या क्वेश्चन वर जाताना या ठिकाणी कोणत्या तरी एका 2 पर्यायापैकी एकाला तुम्ही क्लिक करून ठेवलंय, क्लिक केलंय पण कन्फर्म केलेलं नाहीये. तर क्लिक केलेलं आहे, शेवटी टाइम संपत आला आणि संपला. जर तुमच्याकडून या उत्तराला तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणजे या दोन्ही पैकी कोणतं एक उत्तर कन्फर्म केलं नसेल आणि तुम्ही चुकून जर या ठिकाणी चुकीचं उत्तर कन्फर्म झालं असेल तर हे या ठिकाणी कन्सिडर होऊन जातं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आन्सर दिलेला आहे हे गृहीत धरलं जातं. मग जर चुकला असेल तर 0.5 मार्क कमी होतील आणि जर बरोबर आलं असेल तर 2 मार्क तुम्हाला भेटून जातील. त्यामुळं शेवटी पुनरावलोकन जे करताय, वापस जे क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करून ठेवताय 2 मध्ये, ते परत येऊन तुम्ही वेळेच्या आधी त्या ठिकाणी क्लिक करा किंवा बदल करा जर तुम्हाला कन्फर्म नसेल वाटत. चुकीचं असेल
तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचे 0.5 मार्क हे कमी होऊ शकतात. तर अशा पद्धतीने या 3 ठिकाणी तुमचे मार्क हे कमी होऊ शकतात किंवा क्वेश्चन चुकू शकतात. तर त्यासाठी व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करा. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अंगणवाडीचे जे पेपर चालू आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.